नाव न जाने गाँव का, नाव न जाने गाँव का, बिन जाने कित जाओ। नाव न जाने गाँव का, बिन जाने कित जाओ। चलते चलते जुग भया, पाव कोस पर गाव। झाली सुरुवात कबीरांची. किती सुंदर पहिल्याच ओळीमध्ये सांगून टाकलं, नाव न जाने गाव का. आपला प्रवास सुरू आहे. आपण म्हणतो आपण प्रवासाला जाणार, लगेच म्हणतो कुठे जाणार आहात, मग आपण सांगतो अगं आताच जाणार आहोत, इथे इथे जाणार आहोत. गावाची नावं आपल्याला माहिती आहेत, पण कबीर म्हणताय आपण प्रवास कसा सुरू केलाय ज्याच्या गावाचं नावच माहिती नाही. नाव न जाने गाव का, तरी निघालोय. सगळं सामान सुमान, सगळे आप्त नातेवाईक, सगळे सोयरे स्नेही सगळ्यांना घेऊन निघालोय. कुठे, माहीत नसलेल्या गावात. नाव न जाने गाव का, बिन जाने कित जाओ. अरे का जाताय तुम्ही, माहितीच नाहीये ना तुम्हाला गाव, मग का जाताय. आणि हा प्रवास कधीपासून सुरू झाला, काही दिवसांपासून. कबीर म्हणतात छे छे दिवस, अहो तिथे वर्षांचा सुद्धा हिशोब देता येणार नाही. चलते चलते जुग भया, पाव कोस पर गाव. युग झाली, प्रवास निघालेला आहात, युग लोटली तरी गावाला पोचतच नाही. म्हणजे एखाद्या गोल खोलीमध्ये फेऱ्या मारत बसावं आणि म्हणावं की अरे मी अजून माझ्या मुक्कामी पोचलेच नाही. आणि मग कबीर म्हणतात की चलते चलते जुग भया, किती युग लोटली माहितीच नाहीये. कारण तुम्हाला गावाचा पत्ता घ्यावा हे कळतच नाहीये. गावाचा पत्ता न देता तुम्ही निघालेली आहात. आणि गाव कुठे आहे, पाव कोस पर गाव. इथं कोपऱ्यावर तर गाव आहे, खाकेत कळसा तशीच झालेली आहे थोडीशी अवस्था की पाव कोस पर गाव. इथे बाजूला गाव आहे, पण तुम्हाला मुळी समजलेलाच नाहीये गावाचा पत्ता. कबीरजी दोन ओळींमध्ये असं अध्यात्म सांगायला सुरुवात करतात. एकदा भगवान विष्णू आणि नारद पृथ्वी तलावरती आले होते. सत्ययुगातली घटना आहे. आता कशाला येत आहेत ते, आता बरेच वेगवेगळे नारायण वगैरे असतात. पण त्यावेळेला भगवान विष्णू आणि नारद पृथ्वी तलावरती आले होते. आणि इतकी आवडली पृथ्वी विष्णूला, म्हणाले काय मी आपल्या क्षीरसमुद्रामध्ये झोपतो, पाण्याशिवाय काही दिसत नाही. ही कशी छान आहे, डोंगर आहेत, दऱ्या आहेत, झाडं आहेत. अरे माणसं पण किती छान आहेत, सत्ययुगात आले होते. माणसं पण किती छान आहेत. नारदा असं करणार आहे, मला नाही राहायचं त्या क्षीरसमुद्रामध्ये, मला इथे कुठेतरी जागा बघ. तेव्हा प्रॉपर्टीचं एक्झिबिशन वगैरे नाही लागलेलं, पण मला इथे कुठेतरी जागा बघ असं विष्णूंनी नारदांना सांगितलंय. नारद थोडेसे अस्वस्थ झालेत या प्रश्नांनी किंवा या सांगण्याने. नारद म्हणाले भगवान मला एक 5-6 दिवस द्या, जरा विचार करतो. विचार काय करायचे, मला जागा हवी, बस विचार करू नकोस. तरी म्हणाले एक 5-6 दिवस द्याच तुम्ही मला. बरं म्हणाले घे. 5-6 दिवसांनी नारद आले आणि म्हणाले माफ करा भगवान, क्षमा करा, मी नाही तुमच्यासाठी जागा शोधू शकलो. का नाही शोधू शकलास, एवढी मोठी पृथ्वी आहे रे, एक जागा नाही मला. त्यावर नारद म्हणाले की भगवान अहो सत्ययुगामध्ये आहात तोपर्यंत ठीक आहे. जर तुम्हाला मी घर बांधून दिलं तर कलियुग येऊ द्या, मग बघा काय होतं. कलियुगामध्ये माणूस तुम्हाला एक क्षण सुखानं जगू देणार नाही. आणि म्हणून विनंती करतो देवा, पृथ्वीवरती राहण्याचा हट्ट करू नका. पण देव ते त्यांनी हट्ट केला. शेवटी नारदांनी खूप विचार केला आणि नारद म्हणाले ठीक आहे, एक जागा देतो भगवान तुम्हाला, पण मी पृथ्वी तलावरच राहील ना. हो पृथ्वी तलावरच राहाल, एक जागा नक्की. कुठली, माणसाचा त्रास होणार नाही अशी जागा देतो. त्याच्या हृदयात जाऊन बसा. त्याच्या हृदयात तुम्ही जाऊन बसा, म्हणजे तुम्हाला पृथ्वी तलावर माणसाच्या बरोबर राहण्याचा आनंदही मिळेल. आणि माणूस बाहेरच बघणार आहे फक्त, तो कशाला आत बघतोय. त्यामुळे त्याचा तुम्हाला त्रासही होणार नाही. पण कबीरांसारखे एखादे असतात, त्यांना कळतं की तो आतच आहे. आणि म्हणून ते म्हणतात नाव न जाने गाव का, बिन जाने कित जाओ. चलते चलते चुक भया, पाव कोस पर गाव. इथं कोपऱ्यावर गाव आहे आणि आपल्याला मुळे माहीतच नाही. काल आपण राबियाचं बघितलं ना, सुई शोधते बाहेर आणि मग म्हणते की अहो मी आतच बसून शिवत होते, सुई बाहेर शोधते कारण मी तुमच्यात राहते ना, तुम्ही आतली वस्तू बाहेर शोधता म्हणून बाहेर शोधते. पण कबीरांसारखे एखादे ज्यांना आतून ती दिव्य दृष्टी प्राप्त असते, त्यांना कळतं तो कुठे आहे नेमका आणि मग ते आपल्याला मार्गदर्शन करतात. हरि को ढूंढत नाही चला जा पहुंचा हरिद्वार. निघालेत मंडळी कुठे, हरिद्वारला. कशासाठी, हरीला भेटण्यासाठी.
हरि को ढूंढन मैं चला, जा पहुंचा हरिद्वार, पग थके ना हरि मिले, क्योंकि हरि थे मेरे द्वार. हे कबीरजीच लिहू शकतात फक्त. कबीरजी कोण आहेत? अध्यात्माची ओळख करून देणारे मार्गदर्शक कबीर आहेत. तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललाय हे ठामपणे सांगणारे कबीर आहेत. हरिद्वार या शब्दाचा समास हरीचा द्वार का हरी माझ्या द्वारी, कुठला समास नेमका सोडवायचा हे सांगणारे शिक्षक कबीर आहेत. रहना नहीं ये देश बिराना है, रहना नहीं ये देश बिराना है, ये संसार कागज की पुड़िया, बूंद पड़े धुल जाना है. दोन ओळीत नश्वरता सांगून टाकली जगाची. रहना नाही, मला इथे नाही राहायचं, नाही राहायचं मला इथे. का नाही राहायचं? रहना नहीं ये देश बिराना है. दुसऱ्याच कुठल्या तरी देशामध्ये आल्याचा भास होतोय मला. हा देश माझा नाही. देश म्हणजे हे हा लोक, मर्त्य लोक माझा नाही. मी दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी आल्याचा भास मला होतोय. रहना नहीं ये देश बिराना है, ये संसार कागज की पुड़िया. कसा आहे माझा देह, कसा आहे माझा जन्म? तर एखाद्या कागद असावा तसा माझा जन्म आहे. कितीही महत्वाचा असला, त्याच्यावर कितीही भारतीय सरकारचं पत्र तिथे छापलेलं असलं तरी सुद्धा दोन थेंब पुरेसे असतात त्या कागदाला त्याची जागा दाखवून देण्यासाठी. ये संसार कागज की पुड़िया, बूंद पडे धुल जाना है. दोन थेंब पडले, त्याच्यावरची अक्षरं मिटली, संपलं. चार थेंब पडले, त्याचा बोळा होईल. आणि खूपच पाणी पडायला लागलं तर तो विरघळून निघून जाईल, तो उरणारही नाही. तसंच आपलं जीवन आहे. असं दोन ओळींमध्ये सत्य सांगणारे असतात ते कबीर.